आज आपण शरीराला थंडावा देणारं असं काकडीचं सरबत बनवत आहोत. इथे मी सब्जा बी घेतली आहे. आता याच्यामध्ये पाणी घालून याला 5 ते 7 मिनिटं मी फुगत ठेवणार आहे. उन्हाळ्यामध्ये खूप गरमी झालेली असते, शरीर थंड ठेवणं अत्यंत गरजेचं असतं. सब्जा आपले शरीर थंड करण्यास मदत करतं. आता इथे मी काकडी घेतली. काकडीचं पुढचं आणि मागचं टोक कापून घेते आणि दोन्ही साईडने याचा कडूपणा कमी करण्यासाठी या पद्धतीने मी याला घासून घेणार आहे. असं केल्याने काकडीचा कडूपणा कमी होतो. तुम्ही बघू शकता, या पद्धतीने मी काकडीचा कडूपणा थोडासा का होईना पण कमी करून घेतला आहे. आता काकडी मी पूर्ण सोलून घेणार आहे आणि त्याची सालं काढून घेते आणि नंतर त्याला 2 तुकड्यांमध्ये कापून छोटे छोटे त्याचे तुकडे करून घेणार आहे. या पद्धतीने 2 तुकड्यात कापली आणि त्याचे आता छोटे छोटे तुकडे करून घेते. या पद्धतीने छोटे तुकडे करून झालेले आहेत. आता मी बाकीचं साहित्य घेणार आहे. 10 ते 15 पुदिन्याची पानं घेतली आहेत. थोडंसं काळं मीठ आणि थोडंसं सेंधव मीठ घेतलं आहे. अर्धी 1 चमचा गूळ घेतला आहे. त्याच्यानंतर मी आता बाकीचं साहित्य दाखवते. पुदिना, गूळ, काळं मीठ, थोडासा जलजिरा, लिंबाचा रस, सगळे साहित्य आता मी मिक्सरमध्ये घालून घेणार आहे. खूप मस्त लागतं हे सरबत. एकदा नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तरी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. इथे मी गूळ घातलाय, तुम्ही साखर सुद्धा वापरू शकता. जलजिरा पावडर घातली मी. लिंबाचा रस 1 चमचा. आता हे मिक्सरला फिरवून घेणार आहे. त्याच्या आधी ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालते. हे माठातलंच पाणी आहे माझं साधं. मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर आपण याला एका बाउलमध्ये काढूया आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे. हे खूप घट्ट आहे. पाणी घालायच्या आधी याच्यामध्ये मी सब्जा जे आपण भिजवून घेतल्या होत्या ते घालणार आहे. 2 चमचे घालते मी सब्जा. तुम्हाला जर जास्त आवडत असेल तुम्ही जास्त सुद्धा वापरू शकता. आता या मिक्सरच्या भांड्यामध्येच मी पाणी घालून त्याच्यात मिक्स करून घेणार आहे. 1.5 कप पाणी घातलं आहे मी टोटल. आणि आपलं थंडगार रिफ्रेशिंग असं काकडीचं सरबत तयार झालं आहे. याच्यामध्ये मी आता 4 ते 5 बर्फाचे तुकडे घालणार आहे. आणि आता हे एकदम मिक्स करून घेते आणि सर्व करून घेते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा.